श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे आणि सुरुवातीलाच मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकला नाही तर कदाचित तुमच्या नशिबात येणारी मोठी संधी तुम्ही स्वतःहून दूर ढकलत आहात. कारण आज मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा असा गुप्त उपाय सांगणार आहे, जो इतका साधा आहे की ऐकून तुम्हाला वाटेल एवढंच, पण श्रद्धेने केलेस तर याचा परिणाम आश्चर्यकारकच असू शकतो. अनेक घरामध्ये पैशांची अडचण, कर्ज, सतत वाद, मानसिक ताण, कामात अडथळे हे सगळं होतं. आणि महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर अर्पण केलेली एक छोटीशी वस्तू चुपचाप घरी आणली तर तुमच्या घरातील वातावरण बघा ही सगळी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. पूर्वीच्या काळात एक गरीब ब्राह्मण होता. घरात नेहमी पैशाची टंचाई, मुलांचं शिक्षण, चिंता, पत्नी आजारी आणि स्वतःकडे काम नाही. तो दरवर्षी महाशिवरात्रीला उपवास करून मंदिरात जाई, पण फक्त दर्शन घेऊन परत येई. एकदा मंदिरातील वृद्ध पुजाऱ्यांनी त्याला विचारलं, तू एवढ्या भक्तीने येतोस, पण आजपर्यंत महादेवाकडून काही मागितलंस का नाही? ब्राह्मण म्हणाला, मी नेहमी फक्त नमस्कार करून येतो. तेव्हा पुजारी म्हणाला, यावेळी अभिषेक नंतर शिवलिंगावर अर्पण केलेला एक पत्र श्रद्धेने घरी घेऊन जा, पण कुणालाही सांगू नकोस. ते तुझ्या देवघरात ठेव आणि ओम नमः शिवाय हा जप कर. ब्राह्मण तसं केलं. त्याने काही दिवस तसंच केलं. त्याला काय काम मिळालं, घरात शांती आली आणि हळूहळू परिस्थिती बदलली. मंडळी, इथे वस्तू मोठी नाही, भावना मोठी आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व अत्यंत जागृत असतं. त्या दिवशी शिवलिंगावर अर्पण केलेल्या वस्तूमध्ये मंत्रशक्ती आणि सकारात्मक ऊर्जा साठलेली असते. तुम्ही त्या दिवशी मंदिरात जाऊन अभिषेक करा. पाणी, दूध किंवा पंचामृताने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा आणि पूजेनंतर शिवलिंगावर अर्पण केलेला एक अखंड बेलपत्र किंवा थोडासा अभिषेकाचा पवित्र पाणी श्रद्धेने घरी आणा. हे करताना मनात कोणतेही लोभ ठेवू नका. चोरून नाही, पण शांतपणे कुणाला दिखावा न करता घरी आणा. कारण हा उपाय दिखाव्यासाठी नाही तर श्रद्धेसाठी आहे. घरी आल्यावर ते बेलपत्र देवघरात किंवा स्वच्छ ताटात ठेवा. त्यानंतर थोडं कुंकू लावा. कारण शिवाला कुंकू अर्पण करत नाही, फक्त स्वच्छ ठेवणं. रोज सकाळी त्यासमोर दिवा लावा आणि 108 वेळा ओम नमः शिवाय जप करा. 7 दिवसात तुम्हाला घरातील वातावरणात बदल जाणवेल. पैशांचा मार्ग हळूहळू खुलतील. अडकलेला पैसा परत येईल. घरातील वाद कमी होतील. कारण शिव म्हणजे नकारात्मकतेचा संहार करतात. पण इथे एक महत्त्वाची अट आहे. हा उपाय करताना मन शुद्ध असलं पाहिजे. कुणालाच वाईट व्हावं नाही, तर घरात सुख शांती यावी म्हणून करा. महाशिवरात्रीच्या दिवशी काळे कपडे टाळा. स्वच्छ वस्त्र परिधान करा. शक्य असल्यास उपवास करा. 4 प्रहरातील किमान एका प्रहरात पूजा करा. बेलपत्र तुटलेलं नसावं आणि घरी आणलेली वस्तू आदराने ठेवा. काही जण विचारतात, खरंच एवढ्याने पैसा येतो का? तर लक्षात ठेवा, पैसा थेट आकाशातून पडत नाही, पण ऊर्जा बदलली की संधी निर्माण होतात, विचार सकारात्मक होतात, निर्णय योग्य घेतल्या जातात आणि तिथूनच समृद्धीची सुरुवात होते. महाशिवरात्रीची रात्र म्हणजे तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकते. त्या रात्री जागरण करा. शिव महापुराण स्तोत्र किंवा महामृत्युंजयाचा मंत्र म्हणा. दान धर्म करा. एखाद्या गरजूंना अन्न द्या. कारण जे देतो ना त्यालाच शिव परत देतात. आणि सर्वात महत्त्वाच्या, घरी आणलेली वस्तू ही फक्त प्रतीक आहे. खरी शक्ती तुमच्या श्रद्धेत आहे. म्हणून यंदाच्या महाशिवरात्रीला हा छोटासा पण प्रभावी उपाय नक्की करून पहा. लक्षात ठेवा, श्रद्धाने, सात्विकता आणि गुप्तता या 3 गोष्टी पाळल्या तरच फळ मिळतं. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरातही सुख, शांती आणि समृद्धी यावी, तर यावेळी महादेवावर पूर्ण विश्वास ठेवा. कमेंटमध्ये नक्की लिहा ओम नमः शिवाय आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. हर हर महादेव.